प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. प्रभू तुम्हाला ब्लेस करो. तो आता खूप सुंदरसं वचन येणार आहे आणि या वचनामध्ये देवाचं एक अभिवचन तुम्हासाठी आहे आणि माझी इच्छा आहे की कमी समयात जे वचन येईल त्या वचनाचं प्रगटीकरण तुम्ही पकडावं आणि ते धरून ठेवावं आणि ते वचन 100% तुम्हाला फलरूप करणार. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो येणारं वचन तुम्हाला काय करणार? फलद्रूप करणार. फलद्रूप करणार. ते तुम्हाला ब्लेस करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रे करूया, सर्व नेत्र बंद करूया आणि प्रार्थना करा का प्रभू एक सुंदरशी भेट मला दे प्रभू, तुझं वचन, कारण वचनामध्ये जीवन आहे. प्रार्थना करा प्रत्येक जण मागा प्रभूकडे, कारण देवाचं प्रगटीकरण खूप सुंदर आहे आणि जर ते तुम्हाला आज उघडलं चर्च, हे वर्ष तुम्हाला निराश जाणार नाही. इथून पुढचा प्रत्येक दिवस तुम्हासाठी आशीर्वादाचा असणार आहे. प्रार्थना करा, म्हणा प्रभू बोल माझ्याशी, बोल माझ्याशी परमेश्वर, हे वचन मला स्पर्श करते त्या आणि आम्हाला तुझा गौरव हो दे फादर. तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, आपलं बायबल आणलं? कम ऑन, बायबल आणलं? कारण बाकी सर्व गोष्टींवर आज लक्ष कॉन्सन्ट्रेट केले आपण. आपलं बायबल खरा दागिना थोडं वर घेऊया. बोलूया आज देव माझ्याशी बोलणार आहे. देव माझ्याशी बोलणार आहे. देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे. माझा आनंद एक दिवसाचा नको, एक दिवसाचा नको, 25 तारखेचा नकोय, 25 तारखेचा नकोय. त्याची इच्छा आहे, त्याची इच्छा आहे मी रोज आनंद केला पाहिजे. केला पाहिजे. कारण ख्रिस्तामध्ये असं सांगितलंय, असं लिहिलंय, तुम्हास मोठा आनंद प्राप्त होईल. तुम्हास मोठा आनंद प्राप्त होईल. आणि प्रभू वचनाद्वारे तो आनंद मला देणार आहे. तो आनंद मला देणार आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि माझी इच्छा आहे का आज तुम्ही रिस्पॉन्स द्यावा. अनेकदा 25 डिसेंबर तुम्ही केलेत, हे संदेश तुम्ही ऐकलेत, ती स्टोरी तुम्हाला माहिती आहे. थोडं रिस्पॉन्स द्या. बाकी सर आहेत रीड करण्यासाठी आणि देवाचं वचन तुम्हाला 100% ब्लेस करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, जाऊया या ठिकाणामध्ये आपण लूक याचा 2रा अध्याय आणि 8 ते 11 थोडं फास्ट वाचूया आपण. लूक 2रा अध्याय आणि 8 ते 11 वचन आपण वाचणार आहोत. त्याच भागात मेंढपाळ रात्री रानात राहून आपले कळप राखीत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला व प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि ते फार भ्याले. मग दूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याचे शुभवर्तमान मी तुम्हाला सांगतो. तिथं हात ठेवा. बायबल सांगतं का देवदूत प्रगट झाले आणि ते म्हणले का तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? आनंद प्राप्त होणार आहे. फक्त आनंद नाही, मोठा आनंद. सगळे बोला कोणता आनंद? मोठा आनंद. कमॉनचे सगळे बोला कोणता आनंद? मोठा आनंद. बायबल सांगतं का जर ख्रिस्त येईल तर तुम्हाला मोठा आनंद प्राप्त होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचूया. कारण आज दाविदाच्या नगरात तुम्हासाठी तारणारा जन्मला आहे. पुढं, तो ख्रिस्त प्रभू आहे आणि तुम्हास त्याची खून हीच की बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवलेले तुम्हास आढळेल. कुठे ठेवलंय त्याला? गव्हाणीमध्ये. सगळे बोला कुठे ठेवलं? गव्हाणीमध्ये. नंतर उपयोगी येणार आहे. बायबल या ठिकाणी सांगतं का देवदूत आले आणि मेंढपाळांना म्हणतात तुम्हास मोठा आनंद प्राप्त होईल. तुम्हास मोठा आनंद प्राप्त. ही बातमी फक्त त्यांच्यासाठी नव्हती, ही बातमी आम्हा सर्वांसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्त यासाठी आला का मनुष्याचा आनंद पूर्ण करावा. कोणाचा आनंद? मनुष्याचा आनंद. कोण आहे मनुष्य? आपण आहोत. सगळे बोला कोण आहे? आपण आहोत. मग तो कोणाचा आनंद पूर्ण करणार? आमचा आनंद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का जे प्रभू बद्दल बोललं त्यांनी ते केलं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा आनंद पूर्ण करण्यासाठी त्याला आपला प्राण द्यावा लागला आणि आम्हाला माहित आहे का त्यांनी तो प्राण आम्हासाठी दिला. म्हणजे जर देव आपला शब्द देतो तर परमेश्वर आपला शब्द, आपला प्राण जरी गेला पण आपला शब्द पूर्ण करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणतो बोललेला शब्द कार्य केल्याशिवाय परत येत नाही, कारण तो शब्द माणसाने नाही, तो शब्द कोणी दिलाय? देवाने दिलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ख्रिस्त आमचा आनंद काय करतो? पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, प्रत्येकाला लक्षात येतं येस येस. कोण आमचा आनंद पूर्ण करणार? देव पूर्ण करणार. देव पूर्ण करणार. मग येशू आहे का तुमच्याकडे? कम ऑन, येशू आहे तुमच्याकडे? आहे. मग तुम्हाला आनंद मिळालाय का चर्च? कारण बायबल तर सांगतं का जर ख्रिस्त आलाय तर तो तुम्हाला मोठा आनंद देणार. कसा आनंद देणार? मोठा आनंद. ज्या काही स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमधून देव तुम्हाला बाहेर काढणार आहे. मग तुमची स्थिती कशी असो, ती शारीरिकरित्या अपंगत्व असो, आजार असो, आर्थिक संकट असो, कुटुंबामध्ये विभक्तपणा असो, किंवा तुमचा जॉबचा प्रॉब्लेम असो, लग्नाचा प्रॉब्लेम असो, जेही जगी गोष्टी आहेत या सर्वातून देव तुम्हाला बाहेर काढून तुम्हाला मोठा आनंद देणार आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल सांगतं, कोण सांगतं? बायबल का सांगतं. ख्रिस्त ज्यास येईल तुम्हाला मोठा आनंद प्राप्त होईल. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू कधी कधी असं होतं का बायबल तर सांगतं का तुम्हाला मोठा आनंद प्राप्त होईल, पण प्रत्यक्षात आम्हाला वेगळा अनुभव येतो. कोणता अनुभव येतो? वेगळा अनुभव कारण येतो. अनेक जण असे आहेत का त्यांचा आनंद अजून त्यांना मिळलेला नाही. कारण त्यांनी असं ठरवलंय का नाही 24 पासून 2 तारखेपर्यंत काही टेन्शन घ्यायचं नाही, काहीच भांडण करायचं नाही, काहीच बोलायचं नाही, जे काही चाललंय ते विसरून जायचं आणि 6 दिवस एन्जॉय करायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक सहमत आहेत? प्रेज द लॉर्ड. सहमत व्हावंच लागेल, कारण देवाने वचन दिलंय. कुणी दिलंय? देवाने. कारण बायबल तर सांगतो तुम्हाला मोठा आनंद प्राप्त होईल, पण सगळ्यांना आनंद मिळलेला नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आज आनंद केलाय कारण तुम्ही तुमच्या मनाला समजून सांगितलंय का 6 दिवस एखादी गोष्ट मनावर घ्यायचीच नाही, त्या गोष्टीबद्दल विचार करायचाच नाही. 6 दिवस फक्त लोकांना भेटायचं, प्रेज गॉड करायचं, हॅपी ख्रिसमस करायचं, एन्जॉय करायचं, बाकी नंतर आयुष्य पडले त्या गोष्टीसाठी विचार करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, जर देव म्हणतो मी तुम्हाला मोठा आनंद प्राप्त करून देईल, तर मग परमेश्वर करून देणार आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 6 दिवस जसं तुम्ही तुमच्या मनाला समजवलंय, पण लक्षात घ्या 2 तारखेला तुमचा देह किंवा सैतान पुढे येऊन तुमच्याशी बोलणार आहे, झाला क्रिसमस, मी आलो परत. काय झालं तुझ्या घराचं? काय झालं तुझ्या जॉबचं? काय झालं तुझ्या लग्नाचं? काय झालं तुझ्या लेकराचं? आणि मग पुन्हा आमचं मन दुःखी होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 6 दिवस तुम्ही देहाचं ऐकलं नाही, तुम्ही ठरवलं, तुमचं मन पॅक केलं का नाही मला आनंद करायचा आहे, मला त्या गोष्टीबद्दल चर्चाच नकोय घरामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण 2-3 तारखेला तो पुन्हा येणार आणि तुमच्याशी विचारणार आहे. पण देवाची इच्छा आहे का जसं हे 6 दिवस तुम्ही तुमच्या मनाचे दार बंद केलेत का देहा मी तुझा ऐकणार नाही, मी आनंद करणार आहे. देवाची इच्छा आहे का 2 तारखेनंतर पण हा आनंद तुम्ही कंटिन्यू करावा. चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या देहाला तुम्ही सांगा का प्रभूनी वचन सांगितलंय मोठा आनंद प्राप्त होईल, मोठा आनंद प्राप्त होईल. आणि जर देव बोलला तर परमेश्वर पूर्ण करणारा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, काही गोष्टी आहेत का ज्याच्यामुळे मी दुःखावलोय, काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे मी निराश आहे, पण याच्यातून मला जावं लागणार आहे. पण जर देव बोलतो का मोठा आनंद प्राप्त होईल आणि या स्थितीमधून मी चाललो तर याला मी घाबरणार नाही, यातून जावं लागणार आहे, हे अगत्य आहे. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कोणाला ग्रहण केलंय? येशूला कारण बायबल सांगते येशू येईल, काय देणार तुम्हाला? आनंद देईल. पण तुम्हाला आनंदाचा अनुभव नाहीये. हे 6 दिवस तुम्ही ठरवलंय का मला काय करायचं? आनंद करायचा. हा, 6 दिवस तुम्ही असं टॅम्पलीस घेतली, बाबा आता टेन्शन नाही, बाबा मी आता आनंद करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू बायबल असं सांगतं का जर तो आनंद पूर्ण करणार तर तो शब्द पूर्ण करणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग येशूला तर ग्रहण केलंय, पण काही वेळ तुम्हाला ते सहन करावं लागणार आहे. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सहन केल्यानंतर परमेश्वर जे वचन देतो ते वचन तो पूर्ण करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं देवाची इच्छा आहे का या 6 दिवस तुम्ही तुमचं मन स्टडी केलंय का नाही, फक्त आनंद, फक्त आनंद, फक्त आनंद. देवाची इच्छा ते कंटिन्यू करा. येस. ते काय करा? कंटिन्यू करा. तुमच्या मनात सांगा दाविदासारखं का नाही, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पडणार नाही. नाही. परमेश्वर मला हिरव्या कुरणात घेऊन जाईल. प्रभू माझं हृदय संत पाण्यात स्थिर आणि स्थापित करेल, मला तो भ्रांतीत पडू देणार नाही. परमेश्वर खरोखर जे वचन बोललाय ते वचन पूर्ण करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगल, येशू तर आहे, काय आहे जीवनात? कोण आहे? येशू आहे. पण आव्हान आहेत, पण संकट आहेत, पण काही त्रास आहेत, आणि मग मन डगमगतं. मन काय करतं? डगमगत. आणि मग असं वाटतं का येशू, बायबल तर सांगतं का जस तू येईल गोष्टी बदलणार, पण तेव्हा मी वेगळ्याच गोष्टीमधून चाललोय, याच्यातून तुम्हाला जावं लागणार आहे. चर्च. पण ज्यास तुम्ही याच्यातून जाताल, लक्षात घ्या देव तुमचे ब्लेसिंग 100% तुम्हाला देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकच प्रगटीकरण मी घेईन मरियेबद्दल. कोणाबद्दल? मरियेबद्दल. आणि त्यामधून आज देव आम्हाशी बोलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, जाऊया ठिकाणामध्ये आपण. लूक 1 अध्याय 38 वचन. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. मग दूत तिच्यापासून निघून गेला. ओके, अजून एक वचन वाचूया. मत्तय 1 अध्याय 19 वचन. तिचा नवरा योसेफ तर न्यायी होता आणि तिला लोकात अपमानाचे उदाहरण करायला त्याची इच्छा नसून तिला गुप्तपणे टाकून द्यावे असे त्याने मनात आणले. ओके, अजून एक वचन. लूक 2 अध्याय आणि 3 वचन. तेव्हा सर्व लोक नावनिशी लिहून द्यायला आपापल्या गावी गेले. ओके, 3 वचने घेतले. किती वचने घेतले? 3. आणि माझी इच्छा का तुम्ही तर बायबल वाचले, ही स्टोरी तुम्हाला तोंडपाठ आहे काय झालेलं आहे, पण ह्याच्यातून देव आज आम्हाला काहीतरी शिकवणार आहे. कारण आजचं वचन आहे परमेश्वर तुम्हासाठी आला कारण तुम्हाला मोठा आनंद प्राप्त व्हावा. Yes, yes. तुम्हाला मोठा आनंद प्राप्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग येशू आलाय का तुमच्याकडे?
येस प्लीज बोला, आलाय का? आलाय. मग तो आनंद पूर्ण करणार. Yes. पण आनंद पूर्ण होण्या अगोदर काही गोष्टीतून जावं लागणार आहे. Yes, yes. पण त्या गोष्टीतून जात असताना संतुलन बिघडू देऊ नका, कारण देवाने वचन दिलंय, मी आनंद पूर्ण करणार आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. नाव मरिया आहे. कोण आहे? मरिया. मरिया आहे. मरियाला वचन आलं. मरियाला काय आलं? वचन आलं. वचन आलं देवदूताद्वारे, ऐक, प्रभूला जन्म घ्यायचा आहे आणि तो तुझ्या उदराद्वारे काय घेणार आहे? जन्म जन्म घेणार घेणार आहे. Praise the Lord. हालेलुया. ना खूप आनंदी झाली, हॅपी झाली, कारण सर्व लोक मसीहाची तारणाची वाट बघत होते आणि ती संधी इतर कोणाला नाही पण कोणाला मिळाली? मरियेला मिळाली. Praise the Lord. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण आनंदी असणार, कारण जर अशी संधी मिळाली का जर ख्रिस्त आमच्यातून जन्म घेतोय, मग प्रत्येकाला ती गोष्ट आवडणारी चर्च. Praise the Lord. हालेलुया. पण बायबल सांगते ज्यास त्यांनी ख्रिस्ताचा गर्भ धारण केला. कोणाचा? ख्रिस्ताचा गर्भ. पवित्र आत्मा तिजवर उतरला, तिने गर्भ धारण केला आणि तिच्या गर्भात कोण आहे? ख्रिस्त आहे. प्लीज बोला, कोण आहे? ख्रिस्त आहे. बायबल सांगते ज्यास ख्रिस्त येईल तुम्हाला काय देणार? आनंद देणार. प्लीज बोला, काय देणार? मोठा आनंद देणार. पण ज्यास ख्रिस्त आला तिला आनंद नाही मिळाला चर्च, ती परीक्षेत पडली. कशात पडली? परीक्षेमध्ये पडली. कारण ज्यास तिला आनंद घेतला तिने का चला प्रभू जन्म घेईल, पण आता गर्भ जो माझ्यामध्ये, मी लोकांना काय सांगणार? माझे आई वडील मला सहमती देतील का? आणि त्या योसेफ बरोबर माझं लग्न होणार आहे, तो हे गोष्टी मान्य करेल का? म्हणजे गर्भात कोण आहे? ख्रिस्त आहे. प्लीज बोला, कोण आहे? ख्रिस्त आहे. मग आई वडिलांनी काय दिली पाहिजे? संमती दिली पाहिजे. पण बायबल सांगतं का त्या ठिकाणी तिची मनाची अवस्था अशी होती का तिच्या मनात भ्रांती होती का माझे आई वडील माझ्यावर विश्वास ठेवतील का? योसेफाला जर ही गोष्ट कळली तर तो माझा साथ देईल का? म्हणजे ख्रिस्त तिच्याकडे आहे. बायबल सांगतं तुम्हाला आनंद प्राप्त होईल, पण तसं घडत नव्हतं. बायबल ठिकाणी या ठिकाणी सांगतं का ती परीक्षेत पडली. कशात पडली? परीक्षेमध्ये पडली. तिच्या समोर आव्हान आलं, म्हणजे ख्रिस्त जीवनामध्ये. कोण जीवनामध्ये? ख्रिस्त आहे. पण त्रासातून चालली, आव्हान समोर आहे, टेन्शन आहे, चिंता आहे, पण बायबल तर सांगतं काय मिळणार आहे तुम्हाला? मोठा आनंद मिळणार. Praise the Lord. हालेलुया. आणि ज्या वेळेस बायबल सांगतं, आपण शेवटचं वचन वाचलं का त्या ठिकाणी नावनिशी सुरू झाली. काय सुरू झाली? नावनिशी सुरू झाली. आणि मग त्यांना कळालं का त्यांचा जो कुळ आहे तो इथला नाहीये, तो कुठला आहे? बेथलेमचा. कुठला आहे? बेथलेमचा. आणि मग अशा टायमाला डॉक्टरने सांगितलं असेल का प्रवास करायचा नाही, आणि अशा स्थितीत तिला गाडावर बसून कुठे प्रवास करायचा? बेथलेम. कोणी गर्भात? ख्रिस्त आहे. मार्ग इझी झाले पाहिजे का हार्ड झाले पाहिजे? इजी झाले पाहिजेत. पण तिचं जीवन हार्ड होत चाललं होतं चर्च. Praise the Lord. हालेलुया. प्रभू तू तर सांगितलं तू धन्य आहे, तू आशीर्वादित आहे, कारण तुझ्या उदरी ख्रिस्त जन्म घेणारे. पण प्रभू मी बघते का मी रोज टेन्शन वाला लाईफ जगते. Praise the Lord. हालेलुया. कधी आई वडिलांची भीती, कधी शेजारच्यांची भीती, कधी योसेफाची भीती, या सर्व स्थितीतून मी चालले. आणि एवढं झालं नाही तर आता जी डिलिव्हरी मला जायचं, कुठं जायचं? बेथलेम मध्ये. प्लीज बोला, कुठं जायचं? बेथलेम मध्ये. बायबल सांगते जस ख्रिस्त येईल तुम्हाला काय प्राप्त होणार? मोठा आनंद प्राप्त होणार. आहे का चर्च आनंद? नाही. आनंद नाहीये चर्च, आव्हान आहे, टेन्शन आहे, चिंता आहे. देवाची इच्छा आम्हाला कळावं. तुम्ही ख्रिस्ताला ग्रहण केलंय, ख्रिस्त म्हणतो का मी तुम्हाला मोठा आनंद देईल, तर प्रभू देईल. पण जसं मरिया ख्रिस्ताला ग्रहण केल्यानंतर काही आव्हानातून काही परीक्षेतून गेली, तसंच तुम्हाला जावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतं इथपर्यंत? वाचूया आता, खूप सुंदर आहे. मत्तय 2 अध्याय 1 आणि 2. आणि हेरोद राजाच्या दिवसामध्ये यहुदियातील बेथलेहेमात येशूचा जन्म झाल्यानंतर पहा, मागी लोक पूर्वेकडून यरुशलेमेला आले. हा, पुन्हा वाचा ब्रदर. आणि हेरोद राजाच्या दिवसामध्ये यहुदियातील बेथलेहेमात येशूचा जन्म झाल्यानंतर पहा, मागी लोक पूर्वेकडून यरुशलेमेकडे आले. हा, कुठून आले चर्च? पूर्वेकडून. सगळे बोला, कुठून आले? पूर्वेकडून. कोणाचा जन्म झाल्यानंतर? येशू ख्रिस्ताचा. हा, खूप सुंदर आहे. माझी इच्छा आहे की प्रगटीकरण तुम्हाला उघडावं. जस येशू येईल तुम्हाला मोठा आनंद प्राप्त होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तिने अनुभव वेगळाच घेतला. गर्भामध्ये कोण होता? येशू होता. आणि वेगवेगळ्या त्रासातून चालली होती. पण बायबल सांगतं की जसं ते बेथलेहमकडे आले, तिने प्रभू येशूला जन्म दिला. आणि मग पूर्वेकडून ज्ञानी लोक, कोणते लोक? ज्ञानी लोक. त्यांनी उत्तम भेट कोणासाठी आणली होती? येशू ख्रिस्तासाठी. प्लीज बोला, कोणासाठी? येशूसाठी. हा, पुन्हा वाचा ब्रदर. आणि हेरोद राजाच्या दिवसामध्ये यहुदियातील बेथलेहेमात येशूचा जन्म झाल्यानंतर पहा, मागी लोक पूर्वेकडून यरुशलेमेला आले. हा, पुढं. ते म्हणाले, यहुद्यांचा राजा जो जन्मला आहे तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहिला. काय पाहिला? तारा पाहिला. सगळे बोला, काय पाहिला? तारा पाहिला. आणि काय पाहून ते इकडे आले? तारा पाहून. हा, आता वाचूया 10 आणि 11 वचन. आणि तो तारा पाहून त्यांना अतिशय मोठा आनंद झाला. आणि त्यांनी त्या घरात जाऊन त्या बालकाला त्याची आई मरिया हिच्याजवळ पाहिले व त्यांनी पाया पडून त्याला नमन केले. आणि त्यांनी आपली द्रव्य काढून सोने व ऊद व बोळ अशी दाणे त्याला अर्पिली. ओके, माझी इच्छा आहे तुम्हाला उघडावं. घरामध्ये गेले. कुठे गेले? घरामध्ये गेले.
वाणी जी देवदूतांना आली होती अशी होली की तो गवाणी ते कुठं आहे? गवाणीमध्ये. कारण आम्ही जो गवाणीचा सीन बघतो ना त्याच्यामध्ये असं नेहमी बघतो का देवदूत पण तिथं आहेत आणि ज्ञानी लोक पण तिथं आहेत, पण ते एक संगती झालेलं नाही. ओके, आता आपल्या विषयाकडे येईल. जसं येशू येईल तुम्हाला काय प्राप्त होणार? मोठा आनंद. पण तिला आनंद मिळाला का चर्च? नाही. नाही मिळाला. पण बायबल सांगतं का नंतर ज्ञानी लोक तिला काय करण्यासाठी आले? प्लीज बोला, कशासाठी आले? येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी. रिकामी आले का चर्च? काय घेऊन आले? भेट घेऊन आले. काय घेऊन आले? भेट घेऊन आले. कम ऑन रिस्पॉन्स द्या. काय घेऊन आले? भेट घेऊन आले. ओके, माझी इच्छा आहे ज्यास तिने गर्भ धारण केला. काय धारण केला? गर्भ धारण केला. ती त्रासातून चालली होती. कशातून चालली होती? त्रासामधून. आणि ह्यांनी इथून यांचा प्रवास काय केला होता? सुरू केला होता. ज्यांनी ज्यास तिने गर्भ धारण केलं हिला माहित नव्हतं का मला काय ब्लेसिंग्स आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे पीडेतून चालली, त्रासातून चालली. योसेफ म्हणेल बाबा तुझ्या नादी लागलो, माझा सुताराचं काम सोडलं, तुझ्या इथून बेतलेमध्ये सेटल व्हावं लागलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं या ठिकाणामध्ये जेवढं मरियेचं कॉन्ट्रीब्युशन आहे तेवढंच कोणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे? योसेफचं. योसेफ पण साथ देतोय पण त्यांना झळ खावी लागते. काय खावी लागते? झळ खावी लागते. पण बायबल सांगतं दुसऱ्या बाजूनी कोण प्रवास करतात? मागी लोक. प्लीज बोला, कोण प्रवास करतात? ज्ञानी लोक. ना मरियेला माहितीये का? नाही. योसेफला माहितीये का? नाही. म्हणजे बायबल सांगतं का ख्रिस्ताला त्यांनी ग्रहण तर केलं पण ब्लेसिंग्स तिकडून निघाले हे त्यांना कळलं नाही. चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? येस. कोण आहे गर्भामध्ये? ख्रिस्त आहे. एका दिवसात आले का फोन केल्यानंतर? नाही. अनेक दिवसापासून तयारी चालली. जसं देवाची वाणी इथं आली देवाचा आत्मा यांच्याशी बोलू लागला येस येस. का तुम्हाला जायचंय कोणाला तरी भेटण्यासाठी. असंच जायचं नाही, उत्तम भेट घेऊन जायची. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास ख्रिस्त इथं येतो तुमची मदत कुठेतरी तयार होऊ लागते. चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास ख्रिस्त येतो तुमची मदत कुठेतरी तयार होऊ लागते. कोणाच्या मनात प्रभू टाकू लागतो. तुम्हाला ती दिसत नाही, तुम्ही वेदनेतून त्रासातून जाता आणि तुम्हाला वाटतं येशू मी तुला ग्रहण केलं, येशू मी तुझ्या मार्गातून चाललोय, माझ्या वाटेला काय आहे? लक्षात घे, बायबल सांगते तुला मोठा आनंद प्राप्त होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला ते लोक दिसत नाहीये पण ते नक्की तुझी भेट घेणार आहे. Yes, yes. कारण जर ख्रिस्त तुझ्या उदरामध्ये तर तारा त्यांना रस्ता दाखवणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्त तुझ्या उदरामध्ये आहे तर तारा तुला काय करणार आहे? दिसणार. येस, हे ज्ञानी लोकांना तारा रस्ता प्रगट करणार आहे. तसंच आज परमेश्वराचा आत्मा लोकांच्या हृदयात कृपा टाकेल तुमच्यासाठी. कारण तुम्हामध्ये कोण आहे? चर्च. ख्रिस्त आहे. प्लीज बोला, कोण आहे? ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं? ज्या लोकांनी ठरवलं 6 दिवस. किती दिवस? 6 दिवस. टेन्शन घ्यायचं नाही, त्याच्या पुढे पण घ्यायचं नाही. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या मनाला सांगा का माझी मदत, जसं ज्ञानी लोक मरियेसाठी मदत घेऊन निघाले होते, माझी मदत पण ईश्वरी त्या ठिकाणी रवाना केलेली आहे. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? ख्रिस्त गर्भामध्ये आहे. वेदना, त्रास, आर्थिक स्थिती, कारण त्यांना पैसे नव्हते एवढे, या सर्व स्थितीतून ते चालले, त्यांची मदत निघाली पण त्यांना कळलं नाही. पण बायबल तर सांगतं तुम्हाला मोठा आनंद प्राप्त होणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देव जे बोलला देवाने केलं का नाही केलं? केलं. केलं का नाही केलं? केलं. त्यांनी सहन केलं. काय केलं? सहन केलं. त्याने आपलं मन घट्ट केलं का नाही? जर ख्रिस्त माझ्याकडे, मी त्याला जन्म देणार, मी त्याला टाकणार नाही, कारण माझी मदत 100% परमेश्वर पाठवणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला खूप टच झालं ज्यास देवाने रिव्हील केलं. कारण ज्यास ख्रिस्त, देवाचा आत्मा, देवदूत याच्याशी बोलतात, परमेश्वर या लोकांमध्ये काहीतरी करू लागतो. येस येस. हे आपले काम धंदे सोडतात. काय सोडतात? काम धंदे सोडतात. सगळे बोला, काय सोडतात? काम धंदे फक्त सोडतात. कोणाची भेट घेण्यासाठी? येशू ख्रिस्ताची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर ख्रिस्त तुमच्याकडे आहे तर तुमचा मान होणार. चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी आपण म्हणतो त्यांनी जे मौल्यवान द्रव्य आणले येशूकडे ठेवले, कोणाकडे ठेवले? येशूकडे. नाव येशूने लहानपणीच यूज केले का? नाही. कुणी यूज केले असतील? मरियेने. प्लीज बोला, कुणी यूज केले असतील? मरियेने. जर ख्रिस्त तुमच्याकडे तर तुमचा मान केला जाईल. Yes, चर्च. hallelujah. जर ख्रिस्त तुमच्याकडे तर तुम्हाला ब्लेस केलं जाईल. येस. चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यासाठी तुम्हाला काही वेळ जळ सहन करावी लागणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या मनाला सांगा का नाही, प्रभू जर म्हणतो का मोठा आनंद प्राप्त होईल तर माझा विश्वास आहे का माझी मदत मस्तसाठी निघालेली आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा विश्वास आहे का परमेश्वर माझा आनंद पूर्ण करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी झळ खाते पण काही हरकत नाही, देवाचं वचन माझ्यामध्ये परमेश्वर पूर्ण करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं? 2 गोष्टीचा उल्लेख आहे, एक तर सोनं आणि दुसरं ऊद आणि बोळ. 3 गोष्टीमध्ये डिवाइड करू शकतो, पण एक मनुष्याच्या वैभवासाठी, कोणाच्या वैभवासाठी? मनुष्याच्या आणि वैभवासाठी. एक देवाच्या गौरवासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ते जे धूप आहे ना ते देवाच्या महिमेसाठी जाळलं जातं. कोणाच्या महिमेसाठी? देवाच्या महिमेसाठी. देवाच्या महिमेसाठी, देवाच्या गौरवासाठी. आणि सोनं जे आहे ते कोणासाठी आहे?
आपल्यासाठी. कोणासाठी? आपल्यासाठी. ना वेगवेगळे त्याची मिनिंग तुम्ही घेऊ शकता. एक वेगळं प्रकटीकरण मी तुम्हाला सांगतोय का 2 ब्लेसिंग्स आहेत. एक तुमचं वैभव आणि दुसरं देवाचा महिमा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? देवाने काय सांगितलं आज का तुम्हाला जर मी म्हणतो का तुमचा आनंद मी पूर्ण करेल तर मी तो करणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं 6 दिवस मनाला समजून सांगितलंय. कोणाला? आणि घरच्या लोकांना पण सांगितलं का 6 दिवस नीट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच इथून पुढे कंटिन्यू करा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सांगा नाही इथं 6 दिवस नाही, मला कंटिन्यू करायचं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर देव बोलतो तर देव ते पूर्ण करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोक सहमत आहेत? येस. किती लोक सहमत आहेत? तुम्ही स्ट्रगल करताय जॉबसाठी, तुम्ही स्ट्रगल करताय लाईफ पार्टनरसाठी, तुम्ही स्ट्रगल करताय पोटच्या फळासाठी. नाही, माझी ब्लेसिंग्स निघालेत. माझे ब्लेसिंग्स निघालेत. मला माहित नाहीये, पण जर देवाचं वचन सांगतंय तर ते निघालेले आहेत. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू नेहमी म्हणायचा तुझ्या विश्वासाप्रमाणे हो. कशाप्रमाणे? तुझ्या विश्वासाप्रमाणे. तुझा विश्वास आहे का मी असं करू शकतो? होय प्रभू, माझा विश्वास आहे, तू असं करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाचा आत्मा तुम्हाला विचारतोय तुझा विश्वास आहे का? देव तुझ्यासाठी करू शकतो का? कमान बोला, करू शकतो का? येस. मग तुम्ही स्वीकारा चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्ञानी मला दिसत नाहीये पण राईट टाइमवर ते माझ्या समोर येणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राईट टाइमला ती ब्लेसिंग मस्साठी येणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण याला जोड प्रकटीकरण खूप सुंदर आहे पुढचं. कारण हेरोदने डिसाइड केलं होतं मुलाला काय करायचं, आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला कुठं पळून जायचं? मिस्रात. कुठं पळून जायचं? मिस्रामध्ये. प्रभू फायनान्स काही नाहीये, बजेट काही नाहीये, कसा बिझनेस काय, काळजी करू नको, ज्ञानी लोक तुझे ब्लेसिंग घेऊन पाठवलेत मी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रवास करण्या अगोदर, नवीन राष्ट्रात जाण्या अगोदर त्यांची ब्लेसिंग्स प्रभूंनी रात्रीच तिथे इनकॅश करून ठेवली चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला काळजी चर्च तुमची. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला तुमची काळजी आहे. काळजी, पण काही वेळ सहन करावं लागेल. ख्रिस्त आल्यानंतर काही स्ट्रगल होतं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस येशू पण पवित्र आत्म्याने भरला, त्याला कुठं नेलं चर्च? अरण्यात. कुठं नेलं? अरण्यामध्ये. तसं जसं येशू तुमच्यामध्ये येईल, देवाच्या आज्ञेत तुम्ही चालणार, देवाच्या मार्गात तुम्ही चालणार, थोड्या वेळासाठी झळ खावी लागणार. येस येस. थोड्या वेळासाठी काय खावी लागणार? झळ खावी आणि लागणार. मग मन निराश होईल का प्रभू प्रामाणिकपणाचं फळ काय मिळतंय? वेदना, त्रास, तुझ्या आज्ञेचं फळ काय मिळतंय? निराशा, लोकांचे शब्द नाही, हे सहन कर, तुझे ब्लेसिंग्स पण तुला मिळणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय? कळतंय प्रत्येकाला? नाही तर आम्ही लगेच देवाला हिशोब विचारतो, काय प्रभू एवढी आत नाही, एवढं प्रामाणिकपणे चालून बघ लोक माझ्याबद्दल काय बोलतात. हे फळ आहे, तुला जावं लागणार याच्यातून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे प्यालेत, हे तुला प्यावे लागतील. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण मागच्या शिकलो सत्याविषयी साक्ष द्यायची तर झळ खावी लागणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही त्यांचं भलं शोधणार पण ते तुम्हालाच मारणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही त्यांचं भलं शोधणार, तुम्ही त्यांचं चांगलं करणार पण ते तुम्हाला मारणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर असं तुमच्याबद्दल होतंय तर आनंद करा, कारण तुम्ही येशूच्या मार्गावर चाललेले आहात. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं मन म्हणाला अरे असं कसं, मी तर किती चांगलं केलं. नाही, मग तुझ्याबद्दल लोक चांगलं चांगलं म्हणतात तर गडबड आहे. पण जर लोक तुला टांगतायत, प्रेज गॉड, तू येशूच्या मार्गावर आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? आमचे ब्लेसिंग्स निघाले, आमचे ब्लेसिंग्स. निघालेत. आज स्ट्रगल आहे, आज काय आहे, स्ट्रगल आहे, पण आमचे ब्लेसिंग्स निघालेले चर्च. आमेन. ते आम्हाला गाठणार, Yes. कारण आमच्याकडे कोण आहे? ख्रिस्त आहे. ख्रिस्त आहे, सोडू नका. जर ख्रिस्त आहे तर तारा चमकणार येस. हालेलुया. आणि तारा त्यांना रस्ता दाखवणार. तसंच जर ख्रिस्त आमच्यामध्ये तर पवित्र आत्मा लोकांच्या हृदयात कार्य करणार आणि आमच्यासाठी रस्ते मोकळे करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता काही लोकांचं डोकं, मग आता तारा कुठून येणार? आता तारा नाही, आता पवित्र आत्मा आहे. आता कोण आहे? प्रभूचा आत्मा. प्लीज बोला, कोण आहे? प्रभूचा आत्मा. देवाचा आत्मा बरोबर टच करणार लोकांच्या हार्ट मध्ये आणि तुम्हासाठी रस्ते मोकळे करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जसं मरियेने ख्रिस्ताला सोडलं नाही तसं तुम्ही देवाची शिकवण सोडू नका चर्च. Yes, yes. ती धरून ठेवा आणि त्याच मार्गात देव तुम्हाला ब्लेस करणार चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव म्हणतो तुम्हास मोठा आनंद प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून थोड्या वेळसाठी मोठा आनंद सोडू नका. येस. कोणता आनंद? मोठा आनंद. सगळे बोला, कोणता आनंद? मोठा आनंद. देव मोठा आनंद देणार आहे चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं प्रतिफळ देईल. देव पाहिल का माझं लेकरू माझ्यासाठी एवढं करतंय का, माझ्या आज्ञेत चालतंय का. लक्षात घे, तुझ्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब परमेश्वर तुला देणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्ञानी शोधत आले. कसे आले?
शोधत आले. सगळे बोला कसे आले. शोधत आले. तुमचे ब्लेसिंग्स पण तुम्हाला शोधत शोधत येणार चर्च. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही सांगणार की अरे अपेक्षा पण केली नव्हती, डोक्यात पण नव्हतं, बुद्धी पण नव्हतं, पण कसं आलं आम्हाला समजलंच नाही. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव करतो. कोण करतं. देव करतो. कारण तुम्ही कोणाला धरलंय. देवाला. येशूला. आणि जर येशू आहे तर ब्लेसिंग्स येणार चर्च. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते येण्या अगोदर थोडंसं स्ट्रगल आहे. थोडंसं काय आहे. स्ट्रगल आहे. त्या स्ट्रगल मधून जावं लागणार चर्च. कारण ज्या साक्ष देताल ना मग सगळं तुम्हीच महिमा घेता त्यावेळेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसऱ्याला हिस्सेदार करता का. नाही मग मी एवढी प्रार्थना केली मग मी एवढं मग तसं त्यावेळेस कसं सगळं क्रेडिट स्वतः घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणामध्ये म्हणून तू कर आणि ब्लेस पण परमेश्वर तुला करणार आहे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक विश्वास ठेवतात आलेल्या वचनावर. हे ख्रिसमसचं वचन आहे प्रभूचं. येणाऱ्या नवीन वर्षासाठी कामचा आनंद परमेश्वर पूर्ण करणार. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला प्रभू येशू प्रभू येशू माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे, माझा आनंद माझा आनंद तू पूर्ण करशील, तू पूर्ण करशील, तू पूर्ण करशील. तू पूर्ण करशील. सध्या दिसत नाहीये, सध्या दिसत नाहीये, सध्या वाटत नाहीये, सध्या वाटत नाहीये, माझं मन म्हणतं माझं मन म्हणतं, पण त्याला मी सहमत होत नाही. पण त्याला मी सहमत होत तुझं नाही. वचन तुझं वचन सत्य आहे, सत्य आहे, माझा आनंद माझा आनंद तू पूर्ण करशील. तू पूर्ण करशील. माझी मदत निघाली, माझी मदत निघाली, माझी मदत निघाली, माझी मदत निघाली, लवकर येणार आहे, लवकर येणार आहे, मला गाठणार आहे, मला गाठणार आहे, मला भेटणार आहे. मला भेटणार आहे. आमेन.